स्टार इंडिया वन मध्ये स्वागत आहे। आम्ही तुम्हाला ताज्या बातम्या देण्यासाठी येथे आहोत। शेवगावमध्ये माजी सैनिकांचा मुकमोर्चा। शेवगावमध्ये आज सोमवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी माजी सैनिकांनी शेवगाव तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध केला। 26 जुलै हा कारगिल शहीद दिवस म्हणून ओळखला जातो, परंतु शेवगावमध्ये माजी सैनिकांचा जो सन्मान करावयास हवा होता तो शेवगाव तालुका प्रशासनाकडून व लोकप्रतिनिधींकडून केला गेला नसल्याकारणाने शेवगाव तालुक्यातील माजी सैनिक संघटनांनी आज शेवगाव तहसील कार्यालयावर मुकमोर्चा काढून प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचा निषेध व्यक्त केला व भविष्यात अशी घटना परत होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी निवेदनाचा स्वीकार शेवगाव तहसीलदार आकाश दहाडदे यांनी केला व यावेळी त्यांनी प्रशासनाच्या वतीने झालेल्या चुकीची दिलगिरी व्यक्त करत परत अशी चूक होणार नाही, तसेच माजी सैनिकांचा योग्य असा सन्मान केला जाईल असे आश्वासन दिले। प्रतिनिधी अयाश शेख, शेवगाव। आज ह्या माजी सैनिकांचं जे मोर्चाचं आयोजन ह्या ठिकाणी तहसील कार्यालयावरती झालेलं आहे, शहीदांचा सन्मान न केल्यामुळे 26 जुलै 2026 ज्या शहीदांना मानवंदना द्यायला पाहिजे, या कारगिल युद्धामध्ये जे सुरू झालेलं 3 मे 1999 पासून तर 26 जुलै 1999 85 दिवस हे कारगिल युद्ध लढलं गेलं आणि ह्या युद्धामध्ये 526 जवान शहीद झाले आणि 1363 जवान अपंगत्व ज्यांना आलं आणि ह्या अपंगत्वाचं हे एवढं कार्य झालेलं असून सुद्धा, हे कारगिल युद्ध लढलं असून सुद्धा या छोट्या छोट्या गावामध्ये कारगिल शहीदांना मानवंदना दिलेली गेलेली आहे। परंतु या तालुका प्लेसला शेवगाव तालुक्यामध्ये हे प्रशासन ती शहीदांना मानवंदना देण्यासाठी विसरलेलं आहे आणि त्यांना ते मानवंदना देण्याचं विसरलेलं हे जाब विचारण्यासाठी आज आम्ही या तहसील कार्यालयामध्ये आमचे सर्व आजी माजी सैनिक, हे जे कारगिल युद्ध लढलेले सर्व जवान अधिकारी यांच्यामध्ये उपस्थित आहेत आणि हे सर्व ह्या ठिकाणी निषेध करण्यासाठी या तहसील कार्यालयावरती आम्ही उपस्थित आहोत। जय हिंद, जय भारत। आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। पाहत रहा स्टार इंडिया। फेसबुक आणि इंस्टाग्राम स्टार इंडिया 1 ला फॉलो करा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।